मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण अंतर्गत जे मुलं काम करतात त्या अनुषंगाने दिनांक 4/2/2025 रोजी मुंबई या ठिकाणी आझाद मैदानावरती भव्य दिव्य असा महामेळावा आणि मोर्चा आयोजित करण्यात आला। त्या मोर्चामध्ये 10 ते 15,000 मुलं युवा युवती त्या ठिकाणी उपस्थित झाल्या होत्या। पण त्या ठिकाणी त्या खात्याचे जे मंत्री आहेत माननीय लोढा साहेब त्यांनी समाधानकारक त्या ठिकाणी उत्तर किंवा समाधानकारक त्या अनुषंगाने चर्चा झाली नाही। त्याच विचारावरती पुन्हा एक वेळ आम्ही सांगली या ठिकाणी दिनांक 12/2/2025 रोजी आझाद व्यायाम मंडळ या ठिकाणी भव्य दिव्य असा राज्यव्यापी विचार विनिमय मेळावा आयोजित करतोय। सकाळी 11 वाजता तो मेळावा असणार आहे। त्यामध्ये विविध प्रश्नावरती येणाऱ्या काळामध्ये जे मुलं तब्बल 6 महिने झालं त्या युवा प्रशिक्षणांतर्गत काम करतात त्या मुलांना आता ज्यांची मुदत ह्या महिन्यात 28 तारखेला संपते, काही मुलांची 18 तारखेला संपते, तर त्या मुलांना आता पत्र यायला लागलेत की तुम्ही आता तुमचे कार्यकाळ संपलेला आहे, तुम्ही आता घरामध्ये जा, तुमचं काम संपलेलं आहे। म्हणजे एकंदरीत सरकारला या मुलांना जिवंत ठेवून मारण्याचा विचार दिसतोय। म्हणून आमची पुढची दिशा काय आहे, आम्ही काय करावं? जर 10,000 12,000 लोकसंख्येने जर मुंबई या ठिकाणी आझाद मैदानावरती जात असतील आणि त्या ठिकाणी कुठल्याही गोष्टीची एवन मी बघितलं तर त्या ठिकाणी फक्त आणि फक्त बाकी राजकारण आणि वेगळ्याच अनुषंगाने सगळं समीकरण दिसतं। पण ह्या माणसांच्यासाठी या मुलांच्यासाठी हे सरकार कुठं शांत दिसतंय। ह्या एकंदरीत मुलं 10-10 वर्षे 5-5 वर्षे एका ठिकाणी काम करताना सोडून एक मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण अंतर्गत काम मिळालं म्हणून एक आनंद व्यक्त करून आपलं कुठेतरी लगीन होईल, आपला प्रपंच सुखाचा होईल, आम्हाला कोणती मुली देतील म्हणून मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणच्या अंतर्गत ते मुलं 6 महिन्याला काम करतात आणि त्यांना पगार तरी किती आहे तर 6,000 पर्यंत पगार आहे। काही मुलांना 7,000 पगार आहे, काही मुलांना 8,000 पगार आहे, काही मुलांना 12,000 पगार 10,000 पगार आहे। याच्यावर पगार देखील नाही आणि अशा कठीण परिस्थितीमध्ये मुलांचं जीवन एवढं कठीण झालेलं आहे। तर या मुलांना न्याय मिळण्यासाठी माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांना माझी हात जोडून विनंती आहे की माणसाने माणसासाठी काहीतरी करणं गरजेचं आहे। जसं लाडक्या बहिणीने तुम्हाला मतदान केलं तसं लाडक्या बहिणीच्या मुलाने म्हणजे तुमच्या भाच्याने देखील तुम्हाला मतदान केलेलं आहे, ह्याची देखील जाण राखून आपण ह्या मुलांना आहे त्या ठिकाणी काम द्या। कारण हे मुलं भरपटत चाललेले आहेत, ह्या मुलांचं भवितव्य आपल्यावरती आहे। आपलं ह्या मुलांचं जर बघितलं आहे तो पगार राहू द्या, पण ह्या मुलांना मुदत वाढ द्या, नंतर काय होईल ते त्यांच्या आयुष्यामध्ये होईल। पण ह्या मुलांना कोणाला देखील कामावर काढू नका। जर या मुलाला कामावर काढणार असाल तर त्याची दिशा कशी असेल? मी समाधानकारक आझाद मैदानावरती बघितलं कुठल्याही पद्धतीचं प्रशासकाच्या माध्यमातून गांभीर्य हा प्रकार नाही। लोढा साहेबांनी म्हणले तुम्हाला काय सांगायचं प्रत्येक वेळेस तुम्ही जा इथून निघून, तुमचं काहीच होणार नाही। मग अशा पद्धतीचं उत्तर जर समजा एखाद्या प्रशासक अधिकाऱ्याकडून होत असेल तर आम्हाला जिवंत ठेवून ही माणसं अंधारात मारण्याचा विचार दिसतोय। म्हणून पुढली दिशा कशी असावी, काय असावी म्हणून पश्चिम महाराष्ट्राचं प्रमुख म्हणून मी दिनांक 12/2/2025 रोजी सांगली या ठिकाणी भव्य दिव्य असा राज्यव्यापी मेळावा आयोजित करतोय। त्या मेळाव्याला सगळ्या मोठ्या संख्येने उपस्थित राहणं गरजेचं आहे।